मित्र हो, दररोज 5 किलोमीटर पायी चालण्यापेक्षा दररोज घरी निवांत खुर्चीवर बसून फक्त 10 मिनिट व्यायाम करा आणि मग जादू पहा, हे टायटल ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. परंतु मी या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे शास्त्रोक्त व्यायाम तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या पायाच्या नसा, सांधे, स्नायू आणि हाडं मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. चालण्याचा व्यायाम हा अतिशय उत्तम मानला जातो, परंतु बऱ्याच लोकांना चालताच येत नाही. चालल्यानंतर त्यांना त्रास होतो, उलट त्यांचा त्रास वाढतो. काही लोकांना चालायला वेळच नसतो, काही लोकांना कंटाळा येतो, आळस येतो किंवा बाहेर फिरायला जायला जागाच नसते. असेल तर काही वातावरण पूरक पोषक नसतं आणि त्याच्यामुळे चालणं आपलं बंद पडतं. परंतु तुम्हाला आता अजिबात घाबरायची, चिंता करायची गरज नाही. हे व्यायाम दररोज माझा व्हिडिओ लावून माझ्या सोबत जर तुम्ही केले तर तुमच्या पायाचे सगळे त्रास, पायदुखी असेल, गुडघेदुखी असेल, पायावर गोट्यावर सूज असेल, पायामध्ये आखड आली असेल किंवा तुमच्या मांड्याची चरबी वाढली असेल, पिंडीची चरबी वाढली असेल, टाचा दुखत असतील, पाय जड पडणं, बधीर होणं किंवा मुंग्या येणं, आग पडणं, डायबिटीस या आजारामध्ये न्यूरोपॅथी होणं, हे सगळे त्रास हळूहळू कमी होण्यासाठी नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं मदत होणार आहे. विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईनं पहा, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, साधं खुर्चीवर बसायचे. हे व्यायाम तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता. निवांत गप्पा मारत, टीव्ही बघत बघत, मोबाईल बघत बघत तुम्ही हे सगळे व्यायाम करू शकणार आहे. सगळ्यात पहिला आणि सोपा प्रकार काय आहे, अशा पद्धतीने खुर्चीत निवांत टेकून बसायचंय. पाय जास्तीत जास्त लांबतील अशा पद्धतीने करायचे. टाचा मात्र तुम्हाला जमिनीवरती ठेवायच्यात. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, पॅडल मारायचा आहे. हे बघा, एक खाली एक वर. किती वेळा? 20 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 सावकाश 16 17 18 19 20. खूप छान. आता दोन्ही सोबत बघा, अशाच पद्धतीनं थोडेसे तिरके असले पाहिजेत गुडघ्याच्या खालचे पाय, बघा, तरच ह्याचा फायदा होणार आहे. 1 2 3 4 5 6 7 निवांत टीव्ही बघत बघत 8 9 10 11 12 13 14 15 माझ्या सोबत करा. 16 17 18 19 20. त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू 25 वेळा, 30 वेळा, 50 वेळा देखील हे करू शकता. मात्र सुरुवातीला तुम्हाला थोडं थोडंच करायचंय, एकाच दिवशी जास्त करायचं नाही. व्हिडिओ संपेपर्यंत तुमचे पाय मोकळे झाल्याशिवाय राहणार नाहीत. आता दुसरा सोपा प्रकार काय करायचा, आता पाय आपल्याला सरळ बसायचे, आपण जे टेकून बसलो तो, आणि त्याच्यानंतर आपले पाय जे आहेत ते अशा पद्धतीने ठेवून मांड्या जमिनीला समांतर राहतील आणि गुडघे एका सरळ रेषेमध्ये राहतील, याची खबरदारी घ्यायची. आणि आता काय करायचं, आपल्याला टाचा वर उचलायचे, ज्याच्यामुळे काय होणार आहे, आपली जी इथली काप मसल आहे, जे आपल्या शरीराचं दुसरं हृदय आहे, ते ऍक्टिव्हेट होणार आहे. आणि सगळं जे पायाकडचं जे अशुद्ध रक्त आहे, दिवसभर थांबून राहिल्यानं किंवा अजून काय उभा राहिल्यानं, हालचाल नसल्यामुळं, पडून राहिल्यामुळं, ते सगळं चांगल्या प्रकारे हृदयाकडे आणलं जाईल आणि रक्त शुद्ध होऊन संपूर्ण शरीराला समप्रमाणामध्ये ऑक्सिजनचा रक्त पुरवठा होईल. लक्षात ठेवा. आता बघा काय करायचं, ह्याच्यामध्ये एक टाच वर, एक खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. त्याच्यानंतर दोन्ही टाचा सोबत 1 2 3
4 घोट्याची सूज निघून जाईल, घोटे एकदम चांगले लवचिक होतील. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. खूप छान. त्याच्यानंतर तिसरा सोपा प्रकार काय आहे, उभं बसल्या बसल्या खुर्चीला असा हात धरायचा आहे आणि आपल्याला पाय वर खाली करायचे दोन्ही. 1 2 3 4 5 6 7 शक्य तितकं वर उचलायचं. 8 9 पाठ सरळ मान सरळ. 10 11 12 सावकाश करा. 13 वय वाढल्यानंतर आपल्याला बऱ्याच मर्यादा येतात, अशक्तपणा थकवा कमजोरी जाणवते, परंतु ह्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं सगळं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होणार. लक्षात ठेवा, ज्याचे पाय मजबूत तो तंदुरुस्त, कारण म्हातारपणाची सुरुवात ही पायापासून होत असते. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे तुमचे पाय मजबूत असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो, पाय म्हणजे आपल्या शरीराचा पाया आहेत. 12 14 15 16 17 18 19 20. खूप छान. त्याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला अशा पद्धतीने एक पाय उचलायचा आहे आणि त्याच्या खाली मांडीच्या तिथं मिचकीमध्ये अशा पद्धतीने हाताने सपोर्ट करायचा आणि पाय पुढे मागे करायचा फक्त. खूप छान हलवायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 पंजेवर घ्यायचे. 10 11 12 13 14 न चुकता दररोज करायचे. 2-3 दिवस केले आणि मग थांबवले असं नाही. 15 16 17 18 19 20. मित्र हो, आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 12 दिवसामध्ये 12 योगासनं प्राणायाम दररोज दुपारी 12 वाजता या मालिकेचा आज हा 9वा दिवस आणि त्याचाच हा भाग आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पायाने 1 2 पंजेवर, 3 खाली घेताना खाली, 4 5 6 7 8 म्हणजे वर घेताना अशा पद्धतीने आत खेचायचे आणि खाली घेताना बाहेर अशा पद्धतीने फिरवायचे. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, अशाच पद्धतीनं असा हात जमिनीला लावायचा इकडं इकडं. त्याच्यामुळं तुमच्या पाठीच्या तिथल्या मणक्याच्या स्नायूला खूप चांगला रिलॅक्स मिळेल, स्ट्रेच मिळेल आणि त्याच्यामुळे तिथलं रक्ताभिसरण सुधारेल. आणि बऱ्याचदा काय होतं की माकडहाडाच्या तिथल्या नसा काय प्रॉब्लेम झाला, सायटिका नर्वला काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याला पायदुखी होते. त्याच्यामुळे हे सगळे त्रास कमी होण्यासाठी हे व्यायाम मदत करणार आहे. हे अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचंय, 10 वेळा 20 वेळा करायचंय ह्याला. त्याच्यानंतर आपल्याला पोटपिळी करायची. 1 2 3 4 5 सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी कामावरून आल्या 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे झालं. त्याच्यानंतर काय करायचंय, हा पाय उचलायचा आणि अशा पद्धतीने ह्याला काय करायचं, आपल्याला गोल गोल फिरवायचे असं ठेवून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर उलट 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 सावकाश 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. निवांत बसल्या बसल्या. 1 2 उलट 3 4 5 6 7 8 9
द हा. खूप छान. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, पाय अशा पद्धतीनं जवळ लांब न्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या मांड्याच्या जिथे जखडण आली असेल, खोब्याचा सांधा आकडून गेला असेल तर तो ढिला होतो. मांड्या एकमेकाला घासत असतील तर ते देखील कमी होण्यासाठी मदत होते. नंबर 1 फायदा होतो, पायातली लवचिकता तुमची वाढते, पायातली मजबूती येते. आणि जेव्हा तुमचे पाय मजबूत असतात तेव्हा तुमचं म्हातारपण सुद्धा तुम्हाला घाबरतं. लक्षात ठेवा, कारण पायाच्या जीवावरच आपण चालतो, फिरतो, बसतो, उठतो. पाय म्हणजे आपली चाकं आहे आणि चाकं जेव्हा बंद पडतात तेव्हा आयुष्य देखील बंद पडतं. लक्षात ठेवा. म्हणून ही चाकं जर तुम्हाला चालू ठेवायची असतील तर हे सोपे प्रकार निवांत खुर्चीत बसून तुम्ही दररोज करा. आता काही जण म्हणतात, डॉक्टर तुम्ही एवढे सगळे व्यायाम सांगता, आम्ही कुठला करावा? तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही व्हरायटी ठेवा. वेगवेगळे व्यायाम वेगवेगळ्या वेळेला, वेगवेगळ्या दिवशी, ठराविक दिवशी करून बघा. काही दिवस हा व्यायाम, काही दिवस दुसरा व्यायाम, म्हणजे त्याच्यामध्ये नाविन्य येईल. तुम्हाला कुठलाही व्यायाम करताना बोर होणार नाही, कंटाळा येणार नाही, आळस येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडून हे व्यवस्थित केलं जाईल, त्याचा फायदा तुम्हाला होईल. हे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर शेवटची स्टेप आपल्याला काय करायची, अशा पद्धतीनं पाय ठेवायचा आणि ह्याला वर खाली करायचे. 1 2 3 4 सावकाश 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर 1 11 12 13 14 15 16 17 18 19 20. त्याच्यानंतर हा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. खूप छान. तर मित्र हो, हे सगळे प्रकार दररोज फक्त 10 ते 15 मिनिटासाठी जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या पायांचं आणि संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होईल आणि कसल्याही दुष्परिणामाशिवाय नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धती. तर हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत हे सगळे व्यायाम कुणी करून बघितले आणि त्यांना कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून आवर्जून सांगा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शेट्टीच्या गाण्याची. मी शेट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं हे आम्हाला कळवायला विसरू नका. नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील न चालता फिरता खुर्चीवर बसून निवांत घरच्या घरी त्यांचे पाय, त्याच्या पायाचे त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी करता येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.